नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संबंधीची लेटेस्ट अपडेट्स आपल्याला मिळालेली असून नेमकी भरती कधी होणार या संबंधीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलचे इन्फॉर्मेशन शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या एकमेव जे चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या शिक्षक भरती संबंधीच्या अडचणी यांची व्यवस्थित अशी प्लेलिस्ट मिळून जाईल आणि तुमच्या कुठल्याही कमेंटचे रिप्लाय आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्नही करीत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या सहकार्यामुळेच हे सर्व काही शक्य आहे हे पण आपण समजून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम तुमच्या इतर मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करीत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा व्यवस्थित अपडेट हे वेळच्या वेळी प्राप्त होईल। आता अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे शिक्षक भरती संदर्भातील लेटेस्ट अपडेट ही कशा संदर्भात आहे तर विद्यार्थी मित्रांनो, विनोद तावडे यांची जी मुलाखत ही आहे एबीपी माझावर घेण्यात आलेली असून त्यावर त्यांनी शिक्षक भरती संदर्भातील पुढील कार्यवाही काय आहे आणि यामध्ये कोणकोणत्या बाबी या महत्त्वाच्या आहेत याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर नेमकी भरती कधी होणार आणि किती जागांची होणार या संबंधीची माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा हा म्हटलेला आहे, विनोद तावडेजी यांनी म्हटलेले की शिक्षक भरती मध्ये आणि सगळ्यात मोठा जर तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हटलात तरी सुद्धा की या शिक्षक भरतीमध्ये 10% समवर्ग आरक्षणाचा जो मुद्दा म्हणत होतात तो मुद्दा लागू होणार असल्याची माहिती ही त्यांनी दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट असून यामुळे आपली नेमकी शिक्षक भरती ही नेमकी कधीपर्यंत होईल या स्वरूपाचा प्रश्न हे अनेकांना पडलेला असेल आणि त्या संदर्भात सुद्धा माहिती ही विनोदजी तावडे यांनी दिलेली आहे। सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे याला इतका विलंब का लागत आहे अशा स्वरूपात प्रश्न जो विचारण्यात आलेला होता त्याचे उत्तर देताना विनोदजी तावडे यांनी सांगितलेलं आहे की कोर्ट आणि संस्था चालक यांच्यामध्ये जो मेन मॅटर गेलेला होता कोर्टामध्ये, जो संस्थाचालक कोर्टामध्ये गेलेले होते पवित्र पोर्टलच्या विरोधात, त्यामुळे सुद्धा यांना पुढची भरती प्रक्रिया राबवताना अडथळा आला होता आणि काही कालावधी यामध्ये व्यतीत झालेला होता अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे जी की खरी आहे। त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दाही लागू झाला आणि या मराठा आरक्षणाकरिता आणि या मुद्द्यामुळे सुद्धा जो 1 महिना कालावधी आहे एससीबीसी अपडेट करण्याकरिता तो सुद्धा ऑलरेडी हा गेलेला आहे। त्यानंतर आता 10% समवर्ग आरक्षण हा नवीन मुद्दा आलेला असून आता या संदर्भातील सुद्धा पुढील अपडेट म्हणजे कसं टाइम टेबल मिळेल आणि कशा स्वरूपात हा 10% समवर्ग आरक्षण हा मुद्दा व्यवस्थितरित्या लागू करण्यात येईल याविषयीची सुद्धा माहिती ही आपल्याला पवित्र पोर्टलवर मिळून जाईल। त्याचबरोबर अनेक विद्यार्थी मित्रांनी फॉर्म दुरुस्तीकरिता वारंवार जो पवित्र पोर्टलवर आपलं ईमेलवर वारंवार ईमेल करून आमच्या चुका दुरुस्तीकरिता वेळ वाढवून द्यावा ही मागणी करून निवेदने सादर करून सुद्धा हा बराच कालावधी त्यांनी घेतलेला आहे आणि सातत्याने सुद्धा मागण्या ते करीत असतात। थोडक्यात तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील ज्या अडथळे आहेत जे विनोद तावडेजी यांनी यांच्या मुलाखतीमध्ये कोर्ट व संस्थाचालक मराठा आरक्षण आणि 10% समवर्ग आरक्षण या 3 मुद्द्यावर माहिती ही सांगितलेली आहे आणि यामुळे शिक्षक भरतीला इतका विलंब लागत आहे या स्वरूपाची माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे। आता यावर माझं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोर्ट आणि संस्थाचालक हा मुद्दा तर बरोबर आहे, तोही मान्य आहे। त्यानंतर मराठा आरक्षण संदर्भात एससीबीसी अपडेट करण्याकरिता सुद्धा 1 महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि हा सुद्धा मान्य आहे। यामध्ये जो पवित्र पोर्टलचा सर्व्हर एरर हा सुद्धा एक मोठा महत्त्वपूर्ण अडचण असल्यामुळे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म अपडेशनमध्ये अडचणी आल्या होत्या, परंतु काही उमेदवार हे असे सुद्धा आहेत ज्यांना कितीही माहिती तुम्ही सांगा तरी सुद्धा ते एकच प्रश्न वारंवार विचारतील आणि फॉर्म भरताना कितीही माहिती सांगितल्यानंतर सुद्धा तरी ते चुका करतील। आता ज्या गोष्टी आहेत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही चुका केलेल्या असतील फॉर्म भरताना तर त्या वारंवार सांगण्यामध्ये सुद्धा मला बऱ्याच वेळा मला स्वतःला सुद्धा अनुभव आलेला आहे की आपण खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये बनवून ठेवले आहेत, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संबंधीची माहिती सुद्धा आपण दिलेली आहे, तरी सुद्धा विद्यार्थी मित्र ते माहिती पाहण्याचं कष्ट सुद्धा घेत नाहीत। ते डायरेक्टली प्रश्न कमेंट करतात आणि विचार करतात की हा उत्तर द्यावं त्यांनी आणि लगेचच उत्तर द्यावं अगदी धारेवर धरून। तर विद्यार्थी मित्रांनो आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की जेव्हा काही अशी निगेटिव्ह बातमी येते म्हणजे 10% समवर्ग आरक्षण लागू झाला किंवा मग एखादी पेपरमध्ये बातमी आली
की शिक्षक भरतीस उशीर लागू शकतो, अशी काही त्यांना न्यूज वाचण्यात आली की ते डायरेक्टली यूट्यूबर असं ते बोलतात. आता याचा जास्त आपल्यावर इफेक्ट काही होत नाही, कारण आपण काम करतो हे आपल्याला माहीत आहे आणि आपल्याला सुद्धा स्वतःला माहिती की आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट. आणि तुम्ही हे सुद्धा पाहू शकता, मी कम्युनिटीमध्ये एक पोस्ट ऑलरेडी शेअर केलेली आहे, त्यामध्ये इतका विद्यार्थ्यांचा विश्वास आपल्या चॅनलवर आहे की इतर ही स्पर्धा परीक्षेची सुद्धा माहिती देतात आणि इतरही चॅनल शिक्षक भरती संदर्भातही अपडेट देतात. परंतु त्या सगळ्या चॅनलपेक्षा आपल्या चॅनलला खूप विद्यार्थ्यांचा सहकार्य आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट हा नेहमीच आहे. तर अशा विद्यार्थी मित्रांना जे निगेटिव्ह बोलत आहेत त्यांना मी कोणत्याही प्रकारचा वाव देणे किंवा त्यांना प्रतिसाद देणे याला जास्त महत्त्व देत नाही, कारण सुद्धा मला माहीत आहे की सगळे उमेदवार हे ऑलरेडी आपल्याकरिता यामध्ये आहेत. तर महत्त्वपूर्ण बाब ही बोलायची होती की यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म ज्या चुका केलेल्या आहेत त्या संदर्भात मी विचार करू शकते की या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या सुद्धा भरपूर चुका आहेत आणि मग सातत्याने मग नवनवीन मागण्या घेऊन शिक्षक भरती संदर्भातील हे पवित्र पोर्टल स्वरूपात म्हणा किंवा मग हे आरक्षण लागू करा, हे आरक्षणासाठी नाही परंतु हे काही मुद्दे, मग हा GR असा नाही पाहिजे, तो GR पाहिजे, या विरुद्ध नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या ज्या म्हणतात की नाही दोन गटातील संघर्ष, अशा स्वरूपात सुद्धा बरेच उमेदवार हे सातत्याने मागण्या घेऊन जातात त्यांच्याकडे आणि यामुळे सुद्धा पवित्र पोर्टल संदर्भातील जे त्यांच्या कार्यवाही आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडथळा येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही समजून घ्या यामध्ये तुम्ही यूट्यूबरला किंवा कोणाला टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे. आता यामध्ये सुद्धा जे विनोद तावडे यांनी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीत ते म्हणतात की माझ्या हातात काय आहे, यावरून तुम्ही समजून घ्या विनोदजी तावडे यांच्याकडे किती पॉवर्स आहेत. तर ते असं म्हणतात, तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला जेव्हा काही निगेटिव्ह बातमी येते किंवा काही येते तर ती डायरेक्टली येतात आणि म्हणतात की तुम्ही काहीतरी सांगता असं वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्यासमोर डोळ्यासमोर असताना तुम्ही दुसऱ्याला काही म्हणणं म्हणजे कितपत योग्य आहे. आणि आता महत्त्वपूर्ण बाब आपण जाणून घेऊया, ज्यामध्ये कोर्ट आणि संस्थाचालक मराठा आरक्षण आणि 10% संवर्ग आरक्षण या स्वरूपाच्या बाबी आता लेटेस्ट अपडेट्स आपल्याला मिळतच राहील. आणि यामध्ये जे शिक्षक भरती होणार आहे या शिक्षक भरती संदर्भातील जो त्यांनी म्हटलेलं आहे की मार्चच्या अगोदर ही शिक्षक भरती होणार आहे, त्यामध्येच जे आपण आचारसंहितेचा जो विद्यार्थ्यांनी धसका घेतलेला आहे त्याच्या अगोदरच ही शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर या भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी फिक्स जागेचा आकडा दिलेला नाहीये, त्यांनी 12 ते 15, 16, 17, 18 असं सगळेच आकडे सांगितलेले आहेत. परंतु थोडक्यात आपण समजून घेऊ शकता की जरी शिक्षण मंत्री असले तरी बिंदू नियमावलीमध्ये माहिती अपडेट करणे, त्या माहितीला ईओकडून तपासून घेणे आणि त्या ईओकडून मिळालेल्या सर्टिफाईड म्हणजे तपासलेल्या व्हेरीफाईड याच्यावर जागा या पवित्र पोर्टलवर आपल्याला जाहिराती देणे, या स्वरूपाची माहिती प्रक्रियेची टप्पे आहेत. तर त्या टप्प्यानुसारच ती माहिती येणार आहे. थोडक्यात बऱ्याच ठिकाणी ही माहिती अपडेट झालेली आहे, परंतु काही ठिकाणी सुद्धा ही माहिती अजूनही अपडेट झालेली नाही आहे. तर थोडक्यात आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना 10% संवर्ग आरक्षण हा मुद्दा माहीत नसेल, तर तो मुद्दा आपण थोडक्यात सांगूया आणि त्यानंतर या व्हिडिओला एंड करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 10% संवर्ग आरक्षण म्हणजे यामध्ये ज्या ओपन कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत म्हणजेच इतर कॅटेगरीमध्ये किंवा SCBC कॅटेगरीतील जे उमेदवार ज्यांना SCBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही आहे असे उमेदवार यांच्याकरिता जो वेगळा आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण हा राहणार आहे. तर तुम्हाला 10% जो संवर्ग आरक्षण आहे हा वेगळ्या स्वरूपाचा आरक्षण म्हणून मिळणार नाहीये, तर हा समांतर आरक्षण अशा स्वरूपात मिळणार आहे. आणि या समांतर आरक्षण स्वरूपामध्ये सुद्धा मग ओपन कॅटेगरीतील उमेदवार ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर ज्यांना निघू शकतं म्हणजेच त्या नॉन क्रिमिलेअरसाठी असलेली आवश्यक मर्यादा सुद्धा तुम्हाला तिथे 8 लाख सरासरी उत्पन्न असलेल्याची दाखवायची आहे. तर अशा प्रकारे म्हणजे जे इतर नॉन क्रिमिलेअरला नियम आहे तेच इथे सुद्धा लागू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 10% संवर्ग आरक्षणाकरिता नॉन क्रिमिलेअर ज्यामध्ये सरासरी वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असल्याची माहिती ही हवी आहे. आणि त्याचबरोबर SCBC कॅटेगरीतील उमेदवारांना त्यांना SCBC कॅटेगरीतून या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा 10% संवर्ग आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे, हे ते दोन्हीकडून जिथे त्यांना घ्यायचा आहे त्या एके ठिकाणी घेऊ शकतात. तर अशा प्रकारे हा 10% संवर्ग आरक्षणाबद्दलचा मुद्दा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो येत्या पवित्र पोर्टलवर जर याचा अपडेशन करिता टाइम दिला तर तो नेमका कसा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते काय आहे ते मी सांगते, परंतु पुढे चालून यामध्ये जर थोडाफार बदल जरी आला तरी तो आपण त्यानुसार अपडेटमध्ये सांगूयात. ओके, तर ऑफिशियली नाही आहे, हे मला जे माहीत आहे त्या अनुषंगाने मी सांगत आहे. तर 10% संवर्ग आरक्षण हा मुद्दा
म्हणजे ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना परत टॅब उपलब्ध करून देतील आणि त्या टॅबमध्ये फक्त नॉन क्रिमिलियर यस किंवा नो हे फक्त करायचं त्यांना टायमिंग देतील. जर आता पुढे चालून हे सगळे अपडेट तर पवित्र पोर्टलवर येणारच आहेत, परंतु एक आपण गेस सांगूया आपल्या चॅनल थ्रू. तर यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर यस किंवा नो हे ऑप्शन उपलब्ध करून देतील आणि ज्या उमेदवारांना म्हणजे SC-BC कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना इकडे फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी काही सिस्टीम करून देऊ शकतील. परंतु ओपन कॅटेगरीतल्या उमेदवारांना फक्त नॉन क्रिमिलियर आणि यस किंवा नो यापैकी जरी केलं तर त्यांचं समवर्ग आरक्षणामध्ये त्यांना फायदा म्हणजे समांतर आरक्षणात समवर्ग आरक्षण हा नवीन टॅब येईल आणि इकडे तुम्हाला नॉन क्रिमिलियर यस नो पैकी यस एवढा एक दुसरा हे 2 मुद्दे तुम्हाला अपडेशन करिता येऊ शकतात. आणि आपण नवीन जे पवित्र पोर्टलवर येणारे अपडेट आहेत ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली शेअरच करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका.